तर दिल्ली आणि मुंबईतल्या बैठकीनंतर अखेर महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटल्याचं समजतंय। 28 मार्चला राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी उमेदवारांची येऊ शकते। महायुतीत राष्ट्रवादी 5 पेक्षा अधिक जागा लढवण्यावर ठाम आहे आणि 28 मार्चला ही यादी येणं अपेक्षित आहे। तर तिकडे शर्मिला पवार म्हणजेच अजित पवारांची सख्खी बहिणी सध्या सुप्रिया सुळेंचा प्रचार करतायत। इंदापुरातल्या प्रचाराच्या भाषणादरम्यान त्यांनी सुप्रिया सुळेंनाच मत द्या असं आवाहन केलंय, तर मलिदा गँगवरून टीकाही केली। पाहूया। कोरडी भाकरी खाऊ पण स्वाभिमानाने खाऊ, स्वतःच्या कष्टाने खाऊ, ना लाभार्थी हो ना मलिदा गँगचा भाग हो। उपाशी राहायला लागलं तरी पण आम्ही जी सत्याची साथ आहे ती आम्ही कधी पण सोडणार नाही। बांधवांनो, मी एक सांगते, आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा, परंतु कोणत्याही गोष्टीसाठी आई वडिलांना कधी सोडू नका, त्यांना कधी अंतर देऊ नका। आईने शिकवलं होतं श्रीराम मुखामध्ये आणि ओठात आणि हृदयात पण रामच पाहिजे, घरामध्ये पण रामायणच पाहिजे। पण असं नव्हतं ना माहिती की मुखामध्ये श्रीराम म्हणायचं आणि घरोघरी जाऊन महाभारत घडवायचं। ही नवीन आता पद्धत, नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे मोबाईलवरती। 7 मेला आपल्याला सुप्रियाताईंचे जे चिन्ह आहे, तुतारी फुंकणारा जो माणूस आहे, या चिन्हाच्या पुढील बटन दाबून आपल्याला सुप्रियाताईंना भरभक्कम पाठिंबा देऊन त्यांना आपल्याला दिल्लीमध्ये संसदेमध्ये आपल्या सर्वांचा आवाज म्हणून त्यांना आपल्याला तिकडे पाठवायचं आहे। आणि हे शुभ कार्य आपण सर्वजण करणार आहोत, याच्यात मला तीळ मात्र शंका नाही। सांगितलं तुतारी वाजवायची तर होय म्हणायचं, जर सांगितलं दुसरं चिन्ह वाजवायचं होय म्हणायचं। होय बाबा, सगळं करतो बाबा। आतमध्ये गेल्यावर मध्ये आपल्याला जे करायचं ते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।